तर मी आता मामाकडे आलो आहे आणि मामाला मी आधीच कालच सांगून ठेवलं होतं की मी येतो म्हणून. तर मामाने तयारी करून ठेवले काय काय द्यायचं. ते दरवर्षी मला काय ना काय ते देतच असतात आणि मी दरवर्षी येत असतो भात लावणीला. तर आज मामाने काय काय जमा केले ते आपण बघूया. मामा येते ना वरती? कुठे आहे पिशवी? मामा एक मिनिट थांबा. तर हे आहेत माझे आनंद मामा. आता मामाने काय काय जमा केलं तर बघूया. हे आहेत शिपे शिंपले हां, आणि हे आहेत खुबं. पूर्ण टब भरून खुबं आहेत आणि ते तिकडे अजून शिपं शिजत आहेत. काही शिपे उकडवून घेऊन जायचे आहेत ताकी वजन कमी होईल. काही असेच कच्चे घेऊन जायचे आहेत आणि खुबे आहेत ते मामाने उकडवून ठेवलेत ताकी 2 दिवसाचे आहेत म्हणून ते जिवंत जाणार नाहीत म्हणून ठेवलेत. तर बघूया आजचा अजून काय काय आपल्याला शॉट भेटते ते पाहत राहा. धन्यवाद. तर इथे आहे मामी आहे, भाजीपाला कुठते आणि तो म्हणजे डिंडा. बघूया आता डिंडा काय असतो तो. आणि माझ्या आईला भरपूर आवडतो डिंडा म्हणून तो देत आहेत. कुठला झाड असं डिंड्याचा? हा हा वाला हा अच्छा ढेडर आहे. तर हे आहे निसर्गाच्या कुशीत बसलेलं माझ्या मामाचं गाव संदेरी बेरीची वाडी. आणि तिकडे पुढे आहे तो धरण आहे. धरण पण आता ओव्हरफ्लो झालं आहे, खालून काय दिसत नाही आहे पण असा हा गाव आहे 20-25 घरांचा. तर अजून भाजीपाला काय झाला नाही आहे, फक्त दिंडा झाला आहे. तर मामी कौला देतोय. तर ही आहे पावसाळ्यात उगवणारी भाजी दिंडा. चला तोपर्यंत मामा काय करतात ते बघूया. मामी आता भाजी घेऊन येईल.